तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. अतिशय महत्त्वाच्या अशा 15 किचन टिप्स आपण पाहणार आहोत. टिप क्रमांक 1. तव्याला चपाती भाजताना चिटकत असेल तर अर्ध लिंबू कापून त्यावर मीठ आणि तेल लावून तव्यावर लावा. 2. हलवा बनवताना त्यात साखर टाकण्याऐवजी मिल्क पावडर टाकल्यास हलवा टेस्टी होतो. टिप क्रमांक 3. बटाटे जास्त दिवस ताजे राहण्यासाठी बटाट्यांच्या टोपलीत 2 ते 3 सफरचंद ठेवा. सफरचंदातून निघणारा नैसर्गिक वायू बटाट्याचे अंकुरण रोखतो आणि ते जास्त काळ ताजे राहतात. 4. डाळीला नैसर्गिक रंग आणण्यासाठी डाळ शिजवताना एक छोटा टोमॅटो घाला. टोमॅटोमुळे डाळीत सुंदर रंग येतो आणि हलकी आंबट गोड चवही वाढते. टिप क्रमांक 5. चहाचा पातळ रंग गडद करण्यासाठी पाणी उकळताना त्यामध्ये 1 चमचा साखर आधीच घाला आणि मग चहापत्ती टाका. साखरेमुळे पाणी पटकन उकळते आणि चहाचा रंग गडद दिसतो. 6. कारल्याची भाजी कडू होत असेल तर कारले बारीक चिरून मीठ लावून ठेवा. मग भाजी बनवा. यामुळे कारले कडू लागत नाही. टिप क्रमांक 7. ज्वारीची भाकरी थापताना परातीला थोडे तांदळाचे पीठ लावा. भाकरी खाली चिटकत नाही आणि सहज उचलली जाते. टिप क्रमांक 8. फ्रीजमधील वास घालवण्यासाठी फ्रीजमध्ये एका वाटीत खायचा सोडा आणि एक लिंबाची फोड ठेवा. फ्रीजमध्ये नको असलेला वास निघून जातो. टिप क्रमांक 9. बऱ्याचदा सणाला गोड शिरा करतो. तो उरल्यास दुसऱ्या दिवशी चांगला गरम करावा. परातीत गार करून मळून घ्यावा. त्यामध्ये कणिक मळून थोडे सेलसर करून घ्यावी. तांदळाचे पीठ लावून गोड पोळ्या कराव्यात. बारीक रवा असल्यामुळे वेलदोडे, केशर, साखर यामुळे पोळ्या नाजूक, खमंग, खुसखुशीत होतात. थंड किंवा गरमागरम दोन्हीही छान लागतात. 10. कापलेली लिंबू कालांतराने सुकते किंवा खराब होते. यासाठी कापलेल्या लिंबाला खोबरेल तेल लावून फ्रीजमध्ये ठेवल्यास खूप दिवस टिकते. टिप क्रमांक 11. पालक शिजल्यावर त्यात कायम लिंबाचा रस किंवा दही घालावं म्हणजे पालकातील लोहतत्व वाया जात नाही. टिप क्रमांक 12. आंब्याच्या लोणच्यात राईचे तेल गरम करून त्यामध्ये थोडा हिंग घालून ते मिश्रण लोणच्यात घालावे. असे केल्यामुळे लोणचे बरेच दिवस टिकते. 13. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्यांनी जांभळाचे सेवन भरपूर मात्रामध्ये करा. त्यामुळे रक्त तयार होते. 14. लोणचं किंवा तिखट पदार्थ काचेच्या डब्यात ठेवा. प्लास्टिकमध्ये त्यांचे गुणधर्म आणि चव बदलतात. 15. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते.